भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 81वा दिवस. श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सरस्वती नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री विठ्ठल स्तुती. विश्व विष्णु भाव साक्षी सर्व शर्व वामना स्थाणु शंभु पद्मनाभ तू कृष्ण तू प्रतर्दना नारसिंह मत्स्य कच्छ तू वराह अग्रणी तू उपेंद्र नंद पूत न्याय वेद ग्रामणी. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. दत्त महाराज यदुराजाला आपले गुरु एक एक जे काही केलेले आहेत त्यांची माहिती देत आहेत आणि खूप वेगवेगळे गुरु त्यांनी सांगून झालेले आहेत. आणि म्हणजे आता काल आपण पाहिलं की शेवटी पिंगला म्हणजे जी वेश्या आहे तिने आशा सोडली आणि मग तिला एक शांती मिळाली, हेच त्यांनी सांगितलेलं आहे. आता ह्या पुढच्या ज्या गुरु केलंय अशांची म्हणजे यादी आहे. ब्राह्मण उवाच परिग्रहो हि दुःखाय यद्य प्रियम तमं नृणाम अनंत सुखमाप्नोति तद्विद्वान यस्त्वकिंचन. म्हणजे अवधूत म्हणतात की राजन, माणसास ज्या वस्तू अत्यंत प्रिय वाटतात म्हणजे त्या एकत्र करणे त्याच्या दुःखाचे कारण असते. जो बुद्धिमान पुरुष ही गोष्ट समजून अकिंचन भावाने राहतो, शरीराची तर गोष्टच वेगळी, पण मनानेही कोणत्या गोष्टीचा संग्रह करत नाही, त्यास अनंत सुख स्वरूप अशा परमात्म्याची प्राप्ती होते. परिग्रह सुद्धा किती धोक्याचा आहे. त्यातनं माणसाची हाव वाढती, लक्ष विचलित होतं. हे खूप सुरेखरित्या दत्तात्रेय सांगताहेत. आणि परिग्रहाने किती नुकसान होतं हे पुढे ते सांगताहेत. उदाहरण की एक टिटवी होती, ती आपल्या चोचीमध्ये मांसाचा तुकडा घेऊन चालली होती. म्हणजे भागवतकारांनी खूप छान टीका केली त्याच्यावर, मुळात त्या सिद्धांतावरच परिग्रह करण्यावर. ते म्हणतात की आपण मूळ आत्मस्वरूप आहोत आणि आपल्याला केवळ भ्रमाने अनात्म वस्तूंच्या नादी लागतो. म्हणजे आपल्याला त्यांच्या नादी लागायची गरज नाही, पण आपण अनात्म वस्तूंच्या नादी 24 तास लागलेलो असतो. पूर्ण म्हणजे आत्मा आनंदरूप आहे, पूर्ण आहे. अनात्म वस्तू सगळ्या अपूर्ण असतात, म्हणून त्यांचा संग्रह हा दुःखाला कारणीभूतच होतो. आणि त्यामुळंच खरे साधक वस्तूंचा संग्रह करण्याच्या हव्यास धरीत नाहीत. वस्तू संग्रहाची आवड माणसाच्या मनात खोलवर रुजलेली असते. त्यामुळे प्रपंचाचा त्याग करून भगवी वस्त्रे घालणारे संन्यासी देखील मठाच्या वीट माती वगैरे ह्याच्या नादी लागतात. त्याला त्याने एक उदाहरण दिले की मठामध्ये एक माणूस म्हणजे संन्यासी, माणूस पण नाही, संन्यासी जंगलात जातो आणि एका निवारा बघून थोडासा जंगलाच्या गावाच्या बाहेर जाऊन जंगलाच्या झाडाखाली असं आपल्याला एक झोपडी बांधतो आणि पुन्हा सावली छान वाटते, मग अजून 4 झाडं लावावी म्हणून स्वतः कळशीतनं नदीवरनं पाणी आणून 4-5 अशी अवतीभोवती बरीच झाडं लावतो
आणि ती लावताना अशी छान आंबा पेरू वगैरे, म्हणजे की जेणेकरून आपला फलाहार होईल ह्या उद्देशाने त्यांनी केलेलं असतं. पण ज्या वेळेस त्याला फळं यायला लागतात, ते लगडतात, त्यावेळेस साहजिकच मुलं येणारच ना. आणि तशी मुलं येतात आणि दगडं मारून पाडतात. आणि मग ह्याचा सर्व संग परित्याग केलेल्या या साधूचा संताप अनावर होतो. तो शिव्या द्यायला लागतो, तुमच्यासाठी लावलेत का, काहीही बडबडायला लागतो. आणि मग हा गेला कुठं. मग आपण हा ह्याच्यासाठी, अरे तू आत्मवस्तूला जवळ गेला होतास, धरायला लागला होतास, आणि तू अनात्मवस्तूला पकडायला गेलायस, असा म्हणजे टीकाकारांनी त्याच्यासाठी म्हटलंय. आणि त्यासाठी उदाहरण दिलंय ते टिटवीचं दिलंय आता, की ते म्हणजे की टिटवी चोचीत मांसाचा तुकडा घेऊन जात होती. त्यावेळी ज्यांच्या जवळ मांस नव्हते असे अनेक बलवान पक्षी बघतात की या टिटवीच्या चोचीमध्ये छान मांस आहे, आणि मग ते तिच्यावर झोड उठवतात आणि सर्व बाजूने तिला चोचा मारायला सुरुवात करतात. ती इतकी हैराण होती आणि शेवटी म्हणते, आता आपल्याला हे खायला कुठेतरी खाली ठेवून खावं लागणार आहे, हे असं घेऊन जाता येणं शक्य नाही. ह्या माराने हे झाली ती, म्हणजे बेहाल होती. आणि मग ती शेवटी त्या मांसाचा तुकडा चोचीतनं फेकून देते. आणि तेव्हा सगळे पक्षी त्या तुकड्याच्या मागे जातात तत्काळ, आणि ती शांत होती. मग हेच सांगितलंय की तुम्ही अनात्म वस्तू ज्या आहेत त्याचा संग्रह जेवढा कराल तेवढाच, म्हणजे परिग्रह जेवढा कराल त्याने दुःखच वाट्याला येतं, शांतीपासून तुम्ही दूर जाता. म्हणजे म्हणून त्या टिटवीच्या उदाहरणाने खूप सुरेख भागवतकारांनी सांगितलेलं आहे. देहबुद्धी ज्यावेळेस जागृत असते ते एकमेव परिग्रहाचं कारण आहे. देहबुद्धी इतकी काय म्हणतात त्याला उंचीवर असते, उच्च पातळीवर असते, की आपलं कसं होणार, आपल्याला परिग्रह केल्याशिवाय भागणारच नाही, ह्या भावनेतूनच माणूस संचय करायला सुरुवात करतो. देह हाच की आम्ही, अशी जी भावना असते ती म्हणजे देहबुद्धी. आणि अभिमानाने ही भावना बळावते, जोरावते. आणि म्हणून अभिमान सर्व दुःखाचे मूळ आहे. मुळ्या तोडल्या म्हणजे प्रचंड वृक्ष देखील उलथून पडतो. मग त्याप्रमाणे एक अभिमान सोडला की हळूहळू सर्व काही आपलं ममत्व देहाचं संपेल, देहबुद्धी संपुष्टात येईल. देहबुद्धीच्या अभिमान घट्ट जो धरलेला असतो तो संपेल. तिन्ही म्हणजे परस्परांना मदत केल्याशिवाय, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हे जे म्हटलेलं आहे ते आपल्याला मी हा तो परका असा हा भावच संपुष्टात येईल. कारण मी देह किंवा कोणीतरी आहे हे संपले, आणि परिग्रहाचे मूळ कारण नष्ट झाले की आनंदी आनंद मिळेल. म्हणून परिग्रह हा आपल्या माणसाला म्हणजे अनात्म वस्तूंनी आत्मसुख शांतीपासून दूर नेणारा आहे. असं हे म्हणजे त्याचा त्याग करायला पाहिजे परिग्रहाचा, या दृष्टीने हे सांगितलेलं आहे. पुढचं सांगतायत की माझे मानापमानाकडे काही ध्यान नाही, घर परिवारवाल्यांची चिंता नाही, मी आपल्या आत्म्यातच रममाण राहतो, आपल्याशी क्रीडा करतो. आणि ही विद्या मला कोणाकडे मिळाली तर बालक, माझा पुढचा गुरु जो आहे तो बालक आहे. लहान मुलं कशी असतात की त्यांच्या मनात काही पाप नसतं, दोष नसतो, त्यांच्या मनात चिंता नसते, आपण कुठं राहायचंय, काय करायचं. म्हणजे एखादा अपवाद सोडला तर बाकी सर्व लहान मुलं निर्धास्त असतात, त्यांना काहीही काळजी नसते. मानापमान, कोणी काय म्हणालं, कोणी काय म्हणलं, काही वाटत नाही त्यांना. आता आजकालची मुलं आपण बघतो की छोटी छोटी 3-4 वर्षाच्या मुलाला सॉरी म्हणल्यावर म्हणत नाही. मग सॉरी मध्ये असं काय रे, परवा एक झाला म्हणजे प्रसंग, तर मग नाही, आई कुठं म्हणते पप्पांना सॉरी, ते म्हणत नाही. म्हणजे तो सॉरी शब्द काहीतरी वाईट आहे एवढंच त्यांच्या डोक्यात असतं, त्याचा अर्थ कळत नाही. सॉरी, तो चुकला म्हणून सॉरी म्हणलं तरी म्हणायची तयारी नसते. म्हणजे लहान मुलं सुद्धा भयंकर सूक्ष्म लक्ष देणारी असतात. पण त्यांचा एरवी लहान मुलांचा भाव असा असतो की त्यांना मान नाही, अपमान नाही, काही नाही. किती वेळा तरी आई रागवली तरी ते पळत आईकडेच परत जात असतं. खूप वडिलांनी चोप द्यायचा म्हणलं तरी तू गप्प बसून ते त्याच्याच कुशीत शिरतात. म्हणजे हे
ते प्रेमाचंच वेगळं एक अलौकिक नातं आहे. पण ते म्हणतात की मी बालक भाव हे बघितलं की मान अपमान, मी अहमभाव, घर दार परिवार किंवा मला ह्यांच्यासाठी काय करायचं हा काहीही भाव नसतो. सुलभ भाव असतो, जे समोर येईल ते स्वीकारायचं आणि नको असेल ते टाकायचं. म्हणजे असा सहज भावाने मी हा जो भाव आहे हे मी बालकाकडनं शिकलो. म्हणजे बालक हे एक उत्तम अभिमान सोडून कसे वागता येईल अशी शंका येते. यासाठी बालकाला गुरु करावे. म्हणजे भागवतकारांनी जी टीका केली आहे त्याच्यात सांगितलंय की माझे हे तुझे असं मूल कधी म्हणत नाही. कुणाच्याही घरी गेल्यावर ते पटकन म्हणजे त्यांच्या घरात काय असेल आपल्या आवडीचं असेल तर ते उचलतं, कारण त्याच्या मनात हे लोकांचं घर आहे हा भावच नसतो. आणि मान अपमान हे त्याला शिवतच नाहीत, स्पर्श करत नाहीत, दुजे भाव त्याच्या ठिकाणी शिरत नाही. आपण आपल्याशीच ते खेळत असते, ते आपल्यातच रमत असते आणि स्वभावतः काळजीपासून ते खूप दूर असते. चिंतेची वार्ताच नसते. देहाची वा घराची काळजी, त्याच्याबद्दलच्या स्पर्धा हे काही त्याच्या डोक्यात नसतं. आणि दुसरी त्याला अवस्था माहीत नसते. फक्त आपण खेळायचं आणि आपल्यात रमायचं, आपलं मन रमवायचं एवढंच त्याला माहित असतं. त्यामुळं तो आपसूक फक्त आपल्यात रमतो आणि हे खूप उत्तम, म्हणजे कुठल्याही द्वंद्वापासून मुक्त होऊन निश्चल राहतो. स्वतःच देह त्याला खरा वाटत नाही, म्हणून घरदार बायको मुली यांची चिंता लागतच नाही. म्हणजे हे योग्याने आता त्याच्यातलं काय शिकायचं त्यासाठी हे सगळं सांगितलंय की योगी समाधीमध्ये असतो. आत्मसुख प्राप्त होऊन मनासकट सर्व इंद्रिय शांत झाली, अणुमात्र देखील यत्किंचित वृत्ती स्फुरेनाशी झाली, म्हणजे त्या अवस्थाला समाधी अवस्था म्हणतात. आत्मस्वरूपात मन ठेवून देहाने कर्म करण्या इतकेच मीपणाचे मान स्फुरले, म्हणजे भान तेवढंच राहिलं तर म्हणजे त्या अवस्थेला साधू पुरुष व्युत्थान असं म्हणतात. उंबऱ्यावर दिवा ठेवला असता आतले आणि बाहेरचे दोन्हीकडचे पदार्थ दिसतात. त्याचप्रमाणे व्युत्थान दशेमध्ये जीवाभाव आणि शिवभाव दोन्हीची जाणीव राहते आणि त्यामुळं पुढे समाधी आणि व्युत्थान दोन्ही अवस्था योगी लाथेने झुगारून देतो. मीठ पाण्यामध्ये विरघळून समरस होऊन जाते, त्याप्रमाणे आत्मस्वरूपात मन पूर्णपणे विरघळून जाते आणि हे केवळ बालक भाव धरल्यामुळे होतं. कारण बद्धपणाचे मूळ लक्षणच हे आहे की काळजी करणे. जगामध्ये अनेक प्रकारचे पराक्रम केलेल्या माणसांना सुद्धा अनेक काळज्या असतात. कशाची ना कशाची काळजी लागलेली असते. काळजी हा वृत्तीचा धर्म आहे. त्याची निष्ठा दृश्यावर असते. त्याला कसली तरी काळजी कळल्याशिवाय चैन पडत नाही. ज्याची निष्ठा भगवंतावर असते त्याला मात्र कोणत्याही परिस्थितीत काळजी स्पर्श करत नाही. परमार्थाचे साधन करणाऱ्या साधकाला आपली प्रगती मोजायची असेल तर त्याने काळजीचे मोजमाप आपल्या वृत्तीला लावले पाहिजे. काळजीचा भोवरा मोठा बलवान असतो. ब्रह्मदेवासारखे सुद्धा म्हणजे ईश्वरीय अवतार सुद्धा, लोकपाल सुद्धा काळजीत बुडतात. फक्त एक योगी आणि बालक हे दोघेच काय ते त्या भोवऱ्यातून सुटतात. म्हणून साधकाने बालक भाव स्वीकारावा, त्यासाठी हे सर्व सांगतायत. या दोघांनी द्वैतभाव नसतो, मानापमानाची जाणीव नसते, आनंदाने भरलेले ते दोघेही असतात. मनाशिवाय कर्म करतात. पण बालकाला पुढे दुःख प्राप्त होते तर योगी सुखदुःख जिंकून पलीकडे गेलेला असतो. बालकाचा आनंद अज्ञानाचा असतो, योग्याचा आनंद आत्मानंदाचा असतो, आत्मज्ञानाचा असतो. बालकाच्या देहात वासना गुप्त असते, तिला पुढे अंकुर फुटतो आणि ती दुःखाला कारणीभूत होते. म्हणजे बालक भाव आहे तोपर्यंतच तो आनंदात मग्न राहतो, तो भोवऱ्यात दुःखात सापडत नाही. एकदा बाल्यभाव संपला की त्याला पुढे दुःख आहे, कारण त्याला ते ममत्व चिकटाय लागतं आणि तो पुढे हे करतो, वासना बळावती त्याची. योगी मात्र तसा नसतो. त्रिगुणांच्या पलीकडे गेल्याने जगातील सुखदुःख त्याला स्पर्श करत नाही. म्हणून एकूणच पण
बाल्यावस्थेत तरी तो यत्किंचित काळजी करत नाही, म्हणून मी बालकाला गुरु केलं, असं दत्त महाराज सांगतायत. या जगात दोन प्रकारचे लोक निश्चितच परमानंद मग्न राहतात. एक तर भोळा भाव, भोळा नन्हा बालक, आणि दुसरा गुणातीत पुरुष योगी. त्यानंतर मी क्वचित कुमारी त्वात्मानं वृणानान गृहमागतान स्वयं तानर्ह यामास क्वापी यातेषु बंधुषु. म्हणजे एकदा एक कुमारी असते, त्या कन्येला काही वराकडची मंडळी पाहायला येतात. त्या दिवशी तिच्या घरातले कुठेतरी बाहेर गेलेले असतात, म्हणून तिने स्वतःच त्यांचा आदर सत्कार करायचं ठरवते आणि ती करते. राजन, त्यांना जेवण घालण्यासाठी ती घराच्या आत जाते आणि आता तिच्या लक्षात येतं की आपण म्हणजे कुटायला लागते ती, त्या आपल्या बांगड्यांचे आवाज यायला लागतात. तेव्हा तिच्या मनगटातील शंखाच्या बांगड्या जोर जोरात खळखळ वाजायला लागतात, त्या एकमेकांवर आपटतात. मग त्या आवाजाला निंदित समजून, म्हणजे ती म्हणेल की अरे ही एकटीच मुलगी सगळं करते का, त्यांना वाटेल घरात कुणी नाहीये का, म्हणून ती एक एक बांगडी अशी काढते. बाकीच्या ज्या आवाज करणार, फक्त एक जे आवश्यक आहे म्हणजे गरजेपुरतं आहे अशी एक एक बांगडी हातात ठेवते आणि आपली लाज राखते. व तिने एक एक करत सर्व बांगड्या तोडल्या, फक्त दोन्ही हातात एक एक बांगड्या शिल्लक ठेवल्या, की म्हणजे ज्याचा आवाज होत नाही, त्या एकमेकींना घासत नाहीत किंवा एकमेकीवर आपटत नाहीत. आता ती पुन्हा धान्य कुटू लागली, तर त्या दोन बांगड्या पण वाजत होत्या. पण मग तिने आणखी एक, म्हणजे मध्ये एकदा तिने दोन बांगड्या ठेवल्या असा एक श्लोक आलाय, पुढे एक एक काढली, मी ते शेवटच सांगितलं. आणि मग निशब्दता झाली. म्हणून निसंग व्हायचं असेल, निशब्द व्हायचं असेल तर एकांत सेवन आवश्यक आहे. रिपुसदन, त्यावेळी लोकांचा आचार विचार निरखणे पारखण्यासाठी इतस्तता फिरत मी तेथे पोचलो. तेव्हा मी तिथेही म्हणजे शिकलो की एकत्र आले की कलह होतात, खूप लोक एकत्र आले की कलह होतात. म्हणजे 10 बांगड्या एकत्र होत्या तेव्हा त्यांचं आवाजाने कोलाहल होत होता. दोघे होते तरी गप्पा होतात, म्हणजे काही ना काही वाजतच होत्या ना त्या. मग त्याही दोन काढून त्यांनी एक एक ठेवली. म्हणून कुमारीच्या बांगड्यांसारखे एकटे असणे मला बरोबर वाटलं. आणि मग मी ते तिच्याकडनं शिकलो की आपल्याला एकटं राहायला पाहिजे. नाथ म्हणजे नाथांनी ह्याच्यावर टीका केलेली आहे. द्वैतापासून भय निर्माण होते, भयातून काळजी उत्पन्न होते आणि काळजीने मनुष्य दुःखी होतो. जोपर्यंत मी देह आहे अशी भावना असते तोपर्यंत दृश्याचे प्रेम असते, प्रेम असते आणि फलाची अपेक्षा असते. फलाची अपेक्षा जोपर्यंत असते तोपर्यंत काळजी असते, कारण कर्तेपणाचा अभिमान चैन पडू देत नाही. आणि त्यामुळेच आपण भगवंताला विसरून देहाने बनल्यामुळे संकट परंपरा निर्माण होते. आणि मग एकाकी झाल्याशिवाय द्वैत नाही, म्हणजे द्वैत नष्ट झाल्याशिवाय देहातीत अवस्था हस्तगत करता येत नाही. मी कोणी नाही, आत्ता मला हे करणं भाग आहे असं तिने स्वतः, आता हे केल्याशिवाय आवाज न करता गुपचूप करणं भाग आहे, भराभर करणं भाग आहे आणि साध्य तर साधायचंय. ह्या सर्व विचारांनी तिने जेव्हा त्या बांगड्या काढल्या त्यावेळेस तिने, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ती एकांतात गेली. तिने हा म्हणजे लोकांतातून एकांतात गेली असं ते सांगितलंय. त्या कुमारिका होती, त्या कुमारिका म्हणजे अवधूतांनी त्या कुमारिकेला गुरु केलं. घरामध्ये तिला राखण ठेवून आईबाप कुलस्वामिनीच्या दर्शना गेले. तिचा विवाह आधीच ठरला होता. वांगनिश्चय करण्यासाठी वडाकडील मंडळी आली होती. घरात कोण आहे असे त्यांनी विचारले. लज्जेमुळे ती गप्प बसली. तरी त्यांच्या आदरातिथ्यात तिने काही कसूर केली नाही. पण तिला काळजी वाटली की आईला परत यायला उशीर झाला तर ह्यांना जेवणाला काय घालायचं, त्यांनाही उशीर होईल, कारण घरात तांदूळ सडलेले नव्हते. म्हणून ते तांदूळ सडायसाठी आवाज करायला लागली. आणि मग तिलाच लाज वाटली की बांगड्या म्हणजे पिचकल्या तर अपशकून होईल, म्हणून तिने त्या काढून ठेवल्या.
दोन्ही हातात फक्त म्हणजे एक एक बांगडी ठेवली की आवाज होणार नाही, आणि आवाज होईनासा झाला, अशा रीतीने सर्व ठिकाणी एक आत्मस्वरूप भरलेले आहे ही दृष्टी ठेवली तर जगातील द्वैत नाहीसे होते. द्वैत नाहीसे झाले की सर्व तळमळ चिंता नाहीसे होते, कारण तिची एक एक बांगडी राहिल्यावर तिने भराभर काय जे तिला कुटायचं होतं ते कुठलं, तिने स्वयंपाक रांधला आणि तिचं जे साध्य होतं की आलेल्या पाहुण्यांना जेवण घालणं हे तिने केलं. त्याप्रमाणे कोणत्याही चिंतेशिवाय राहायचं असेल, आनंदात मग्न राहायचं असेल तर एकांत सेवन, आणि ते एकांत सेवनासाठी त्या कुमारिकेच्या बांगड्यांचा म्हणजे कुमारिकेला मी गुरु केलं असं दत्त महाराज सांगतायत. आणि मग जसे इंधनाशिवाय अग्नी, एक मिनिट, जेव्हा परमानंद स्वरूप परमात्म्यात मन स्थिर होते तेव्हा ते हळूहळू कर्मवासनांची धूळ धुवून जाते. सत्वगुण वृद्धीने रजोगुण तमोगुण वृत्तींचा त्याग करतात आणि मन शांत होते. जसे इंधनाशिवाय अग्नी, अशा प्रकारे ज्याचे चित्त आपल्या आत्म्यात स्थिर आहे, निरुद्ध होऊन जाते, त्यास आत बाहेर कोणत्याही पदार्थाचे भान नसते. मग मी पाहिले की बाण बनवणारा म्हणजे लोहार आपल्या कामात एकदा तो बाण बनवत होता आणि तो आपल्या कामात इतका व्यग्र होता, गर्क होता की शेजारून राजाची पालखी गेली पण त्याला पत्ता लागला नाही. हा अनित्य शरीरासाठी घर बनवण्याच्या झंझटात पडणे व्यर्थ दुःखाची जड होय. म्हणजे हे ते म्हणतायत की राजा शेजारून गेला तरी सुद्धा न बघणं ही केवढी आश्चर्याची गोष्ट आहे. का तर आपल्या कामात व्यग्रता. मग आपण ध्येयासाठी किती एकाग्रता साधायला पाहिजे, त्यासाठी मी त्याला गुरु केलं. कोणतेही कार्य साध्य करण्यासाठी मनाची सर्व शक्ती एके ठिकाणी गोळा करण्याच्या क्रियेला एकाग्रता म्हणतात. म्हणजे त्या लोहाराची एकाग्रता प्रिय आहे दत्त महाराजांना, आणि म्हणजे त्याच्याकडनं ते शिकले. म्हणजे प्रत्येकाचं लहान मोठं कर्म, तो माणूस किती मोठा आहे काय आहे हा न बघता त्यांनी केलेली कृती किती नेमकेपणाने दत्त महाराजांनी टिपली आहे, हे कौतुकास्पद आहे. म्हणजे खूपच आपल्याला शिकवणार आहे. शरकार म्हणजे बाण करणारा कारागीर, आणि त्याचे दुकान रस्त्यावर होते. रस्त्यातून गाजावाजा करून राजाची स्वारी गेली, परंतु तो आपल्या कामामध्ये इतका तन्मय होता की एवढ्या मोठ्या गोंगाट करत गेलेली राजाची स्वारी त्यांनी पाहिलीच नाही. आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अशा तऱ्हेची एकाग्रता अतिशय आवश्यक आहे. एकाग्रता साधण्याचे दोन प्रधान मार्ग अनादी कालापासून चालत आलेत. पहिला योग मार्ग आणि दुसरा अंतर्मुख होऊन एकाग्रता साधणे. आणि पहिला योग मार्गामध्ये प्राणशक्तीच्या जोरावर वृत्ती अंतर्मुख करून एकाग्रता साधण्याचा अभ्यास करतात. भक्ती मार्गामध्ये दुसरा भक्ती मार्ग, योग मार्गात प्राणशक्तीचा हा आता म्हणलं तसं, आणि दुसऱ्या भक्ती मार्गात भगवंताच्या आवडीच्या जोरावर मनाच्या सर्व वृत्ती भगवंताच्या इच्छेत किंवा भगवंतात विलीन केल्या जातात. म्हणजे पुन्हा तिथं द्वैतभाव राहतच नाही. तो आपल्या साध्याचे म्हणजे जे काही साध्य आहे त्याला आपलं देह हे साधन बनवून, मन हे साधन बनवून, बुद्धी हे साधन बनवून ईश्वराशी एकरूप होतो. म्हणजे तिथंही द्वैत संपलेलंच असतं. आणि योगाचंही म्हणजे योगी ह्याच्यातच जे ते धातू आहे त्याच्याशी जोडले जाणे, तो अखंड जोडलेला असतो त्या म्हणजे अलाइन विथ दॅट सुप्रीम पॉवर आपण जे म्हणतो त्या विलक्षण शक्तीशी जोडलेला असतो. आणि हेच दोघांचंही होतं. फक्त मार्ग दोन दिसले तरी म्हणजे त्यांच्या मार्गाने जाणं असलं तरी त्याच्यात हेतू शेवटचा अंतिम अंततोगत्वा ते ईश्वराशी एकरूप होतात, हेच सांगितलेलं आहे. आणि फक्त इतकं एकाग्रतेने सूक्ष्म बनवले म्हणजे वास्तविक जीवनशक्ती हे आत्म्याचेच प्रकट रूप आहे. त्याला एकाग्रतेने सूक्ष्म बनवले तर आत्मस्वरूपात विलीन होऊन आत्मदर्शन घडते. जीवनशक्तीचे शुद्ध स्वरूप म्हणजे प्राण, तिचे जडाकडे धाव घेणारे रूप म्हणजे अपान. आणि योगाच्या अभ्यासात पहिली पायरी
आसन असून प्राणायाम करणे यम नियम ह्या सर्व मार्गांना सारखेच लागू आहेत. प्राणायामात प्राण आणि अपान यांचे ऐक्य करायचे असते. आणि दुसरी गोष्ट, प्राणशक्ती रूप आहे. जोपर्यंत ही शक्ती जड शरीराशी चिकटलेली राहते आणि केवळ शरीराचे व्यवहार सांभाळते तोपर्यंत तिचे खरे स्वरूप प्रकट होत नाही. पण प्राण आणि अपान एक झाले की वैराग्य दृढ होते. त्या शक्तीचे तोंड सूक्ष्माकडे वळते, बाह्य दृष्टी जाऊन अंतर्मुख होते. दृष्टी हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण बाहेरचं जग आपण सतत डोळे उघडे ठेवून बाहेर इकडे 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 बघत असतो, पण मुळात डोळे बंद करून अंतर्मुख होणं आणि तेच पाहणं हे गरजेचं आहे. तेच इथंच ते सांगताहेत की आपल्या अंतरात पाहणं, अंतर्मुख करणे, धारणा म्हणजे एकच वृत्ती पुष्कळ काळ टिकवून धरणे आणि इंद्रियांना अंतर्मुख बनवणे, ह्या 2 पायऱ्या. म्हणजे हा अभ्यास चालू असताना प्राणशक्ती ऊर्ध्व होते, भ्रू वक्र म्हणजे भ्रू मध्यापर्यंत येते. तेथपर्यंत ती आली म्हणजे योगी ध्यान स्थितीवर आरूढ होतो. धारणेमध्ये एकवृत्ती ठेवण्यास बळ लागते, तर ध्यानामध्ये ती विनासायास टिकते. आणि माणसाला एकाग्रता साधली तर फार मोठा लाभ होतो. एकाग्रता टिकवण्यासाठी अवधूताने बाण करणाऱ्या म्हणजे बाण बनवणाऱ्या मनुष्याला, त्याला शरकार, आपण सरकार नाही, शरकार म्हणजे आपण काय त्याला लोहार म्हणू, घिसाडी म्हणू, जे काही म्हणायचे ते, पण ते व्यक्ती, ते कुशलतेने काम करणारी व्यक्ती ती तन्मयतेने बाण बनवत असते. आणि त्यामुळं त्याच्याकडनं हे शिकले की एकाग्रता साधली की योगाचा अभ्यास सोपा जातो, वैराग्याशिवाय अभ्यास करता येऊ शकतो. हे त्याच्याकडनं मला शिकायला मिळालं. कारण तो आपल्या कामात वेगळं होता, इथं वैराग्य वगैरे काही नाही, मनाची एक उच्च अवस्था त्यांनी साधली होती, हेच ते सांगतायत. पुढं अनित्य शरीरासाठी घर बनवण्याच्या झंझटात पडणे व्यर्थ आणि दुःखाची जड होय. मग साप दुसऱ्याने बनवलेल्या घरात आरामात राहतो. आपण म्हण म्हणतो की आयत्या बिळात नागोबा, ही नुसती म्हण म्हणून ऐकून बोलून सोडायची नाहीये. ते सत्यात तसंच असतं की मुंग्यांनी बनवलेल्या वारुळात नाग राहतात. मग हे जे साप आहेत त्यांच्याकडनं मी हे काय शिकलो, तर शरीरासाठीच घर बनवायचं ना, मग शरीर तर अनित्य आहे, मग त्याच्यासाठी त्या झंझटात कशाला पडायचंय, दुःखाची पीडा असते ते म्हणजे आणि म्हणून मी सापाला गुरु केलं, असं दत्त महाराज सांगतायत. त्यांनी सांगितले मला त्याच्यात कोणते गुण दिसले, साप एक काट टाकतो, त्याचप्रमाणे साधकाने देहात राहून देहाला न चिकटण्याचा अभ्यास करावा. कात किती सहज सोडून देतात आणि नवचैतन्य प्राप्त करतात साप. तसं तो म्हणतो की आपण आपल्याला सदोदित ताजतवानं ठेवण्यासाठी कशाचाही लेप लागू द्यायचा नाही, कशालाही देहाला चिकटायचंच नाही, हा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि दुसरा सापाचा महत्वाचा गुण म्हणजे वाळवीने केलेल्या किंवा मुंग्याने केलेल्या घरात साप जाऊन राहतो. साधकाने देहगेहाचा अभिमान न धरता जगामध्ये राहून कुठंही मठ मंदिर गुहा जे काही मिळेल तिथं राहावं आणि आपलं कल्याण फक्त साधायचं. जसं साप आराम करायचं काम करतो, तिथं विश्रांती घेतो, तसं कुठल्याही मठामध्ये मंदिरामध्ये झाडाच्या आडोशाला जिथं जागा मिळेल एखाद्या गुहेमध्ये असं राहून आपण आपला काळ कंठावा. एकाग्रता साधण्यासाठी काही काळ एकांतवास आवश्यक आहे. हे साधन साधण्याला सर्पाला म्हणून मी गुरु केले. म्हणजे सर्प एकटा जात असतो ना, त्या घरात घुसतो आणि शांत राहतो. मग तसं आपण त्या ज्या स्थानाला निवडू तिथंच निवडल्यावर एकाग्रता आपल्याला साधणं ते आपलं हे ध्येय आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. योग्यानी निरंतर सावध राहून एक श्वासही तो व्यर्थ दौडत नाही. एकटाच सुखाने सर्प फिरत असतो
योग्याची स्थिती तशीच असते. दुसऱ्यांची संगत त्याला खपत नाही. लोकांच्या नजरेस न येईल अशा ठिकाणी तो एकांतात राहतो. तो कुणालाही साप जसा पटकन दिसत नाही, कुणालाही दिसायला नको म्हणून तो चपळतेने पळतो, चपळतेने म्हणजे चालतो. तसं योग्याने कुणालाही न दिसता एकांतातच राहावं, संगत धरू नये. आणि देहसंगाच्या बाहेर राहतो म्हणजेच कात टाकतो. निरंतर सावध राहून एक क्षणही फुकट जाऊ देऊ नये, कारण त्याने स्वरूपानुसंधान अखंड ठेवावं, टिकवावं. सर्पाला मुळीच बोलता येत नाही, तो काही थोडे आवाज करतो. तसा योगी देखील थोडे बोलतो, त्याने संकल्प विकल्पाचा नाश होतो. शुद्ध अंतःकरणाच्या लोकांनाच त्याच्या बोलण्याचा अर्थ कळतो. योगी कधीही वादविवाद करत नाही. फक्त त्याने अंतःकरणात भरलेल्या कृपेच्या बळामुळे थोडे पण मृदू, मंजूळ, कोमल असे बोलतो. त्याचे भाषण एक वेळ ऐकले तरी कान तृप्त होतात. ज्याचे मन खरोखर परमार्थाकडे लागले आहे, त्याने स्वतःचे घर करण्याची आज्ञा धरून विनासायास प्रयास करू नये. की जे दुःखाला कारणीभूत आहे, त्यापेक्षा मिळेल तिथे घराचा अभिमान न धरता कुठल्याही घरात, कुठल्याही मंदिरात, कुठल्याही स्थानी सुरक्षित स्थानी राहून आपला कार्यभाग साधावा. त्यानंतर आता मी एक कोळी, म्हणजे आता शेवटचे राहिलेले आहेत, कोळी कोष्ट पिढ्यापासून काय शिकलो ते ऐक. ते सर्वांचे प्रकाशक, अंतर्यामी, सर्व शक्तिमान भगवंताने कल्पात कोणाच्या मदतीशिवाय आपल्याच मायेने रचलेले जगतास कल्पांती कालशक्तीद्वारा नष्ट केले. त्यास आपल्यात लीन केले. सजातीय, विजातीय तसेच स्वगत भेदाने एकटे शिल्लक राहिले. ते सर्वांचे अधिष्ठान आहेत, सर्वांचे आश्रय आहेत, परंतु स्वतः आपल्या आश्रयाने, आपल्या आधाराने राहतात. काही दुसरा आधार नाही. ते प्रकृती पुरुष दोघांचे नियामक आहेत. ते केवळ अनुभव स्वरूप व आनंदघन आहेत. कोणतीही उपाधी त्या संबंधी नाही. म्हणजे त्यातच सारे विश्व सुत्याच्या धाग्याप्रमाणे ओतप्रोत भरलेले आहे. त्यामुळे जीवास जन्म मृत्यूच्या म्हणजे सूत्ररूप महत्त्व तिन्ही गुणांच्या पहिली अभिव्यक्ती आहे. तेच सर्व प्रकारच्या सृष्टीचे मूळ कारण आहे. आणि त्यामुळे जीवाला हे जन्म मृत्यूच्या चक्रात पडावं लागतं, त्यात अडकत गेला तर. मग आता मी त्या कोळीष्टकाला जे गुरु केलंय, त्यांनी सांगितलंय कोळी ह्याला गुरु केलं की योगी म्हणजे सिद्ध पुरुष भगवंतासारखा बनतो. भगवंताने एवढी सृष्टी रचली, म्हणजे तिच्यापासून तो अलिप्त राहतो. जसेच योगाने स्वतःचे घरदार असले तरी त्याला ममत्व नसल्याने त्याला बाधा येत नाही. असेल तर ठीक आहे, म्हणजे आपण स्वतःनी बांधायचा हे करू नये असं मागच्या गुरु केलेल्यात म्हणलेलं आहे. आणि इथं जर असलं तर त्याच्यात अडकू नये सांगितलंय. भगवंताने आपल्या शक्तीने ब्रह्मांड रचले. त्यांच्यापाशी अनेक शक्ती आहेत. क्रियाशक्तीने ब्रह्मांड रचले. कुंभारीण माशी, म्हणजे ज्याला मी आता गुरु केलंय, ती एक आळी धरून आणते आणि तिला सारखा दंश करते. त्या कुंभारणीच्या ध्यासाने ती आळी सारखं कुंभारणीचं ध्यान करते. ती आली का बघते, धास्तावलेली असते आणि तिच्या ध्यानाने शेवटी एक वेळ अशी होते की त्या आळीचं त्या कुंभारणीमध्ये रूपांतर होतं. जसं ध्यान करून ती स्वतः शेवटी कुंभारीण बनते. जीव देखील भगवंताचे ध्यान करून असाच भगवत रूप बनतो. कांतीण आपल्या अंगातून जाळे निर्माण करते, म्हणजे कुंभारीण ते जाळं सर्वत्र पसरवतं, पुन्हा गिळून टाकते. त्याचप्रमाणे भगवंत ही सृष्टी निर्माण, हे अत्यंत हुबेहूब चपखल बसणारं उदाहरण आहे. म्हणजे जी माशी कोळिष्टक असतं ते इतकं सुरेख जाळं व्यवस्थित विणतं आणि पुन्हा त्याला थोडा जरी टच आपण केला म्हणजे आपल्याला दिसल्यावर, तर ते पुन्हा सगळं स्वतःमध्ये शोषून घेतं आणि जैसे ते पुन्हा तो कोळी निघून जातो. मग हे
हीच भगवंताच्या मायेचं म्हणजे भगवान एवढी सृष्टी प्रचंड निर्माण करतो आणि स्वतःमध्ये कशी लय करतो हे भगवंताने एका उदाहरणाने दाखवलंय ना. सरळ सरळ आपल्याला म्हणजे अशी ही जे निसर्गात ही उदाहरणं बघायची आहेत, आपण डोळसपणाने बघायची आहेत. हे कालांतराने ती स्वतःमध्ये सामावून घेतो. जे योगाने स्वतःचे घर तर करू नये म्हटले, देवाने सृष्टी केली आली असता तिच्यापासून त्याला कशी बाधा होत नाही हा प्रश्न येतो. म्हणून सृष्टी कशी रचली हे भागवतकारांची टीका चालू आहे आपली. थोडक्यात सांगणे जरूर आहे. सर्व जीवांचे जीवन सर्वांचा स्वामी असणाऱ्या नारायणाने कोणतीही बाहेरची सामुग्री न घेता हे विश्व निर्माण केले. जसं तो कोळी किंवा कुंभारी बाहेरचं काही घेत नाही आणि तिथं निर्माण करतो, स्वतःच आपल्यातनच ते धागा निर्माण करत असतो. तसंच हे भगवंत हे अलिप्त राहून हे सर्व निर्माण करतो आणि स्वतःतच पुन्हा तो झाकून टाकतो. त्याचप्रमाणे सच्चिदानंद भगवंताच्या आनंदांशाला माया झाकते. भगवंताची चित सत्ता मात्र सत अंगासहित मोकळी राहते. वास्तविक नारायण अद्वितीय परिपूर्ण गुणातीत आहेत. त्याच अवस्थेत भेदशून्य असतात. त्याच्यापाशी सजातीय विजातीय हा काही भेद नसतो आणि ते ज्ञानस्वरूप असतात. सांगण्याचे तात्पर्य मायेचा खटाटोप फार भयंकर आहे. माणसाला अनुताप होतो की ज्यामुळे जिचा अभिमान गलित अशी त्याच्या मनाची स्थिती होते. हे म्हणजे उरणा नाभी म्हणजेच कोळी, त्याने पोटातील तंतू बाहेर काढते, जाळे बनवते, जाळ्यावर खालीवर स्वतःच्या इच्छेने क्रीडा करते, खेळता खेळताच ते जाळे खाऊन टाकते आणि स्वतः सर्वेश्वर एकटा परमेश्वर जशी विश्वाची रचना करतो त्याप्रमाणे हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मी त्याला गुरु केलं. आणि शेवटी ते म्हणतात नरदेह 24वा गुरु. नरदेहालाही खूप अनेक प्रकारे म्हणजे नरदेह समर्थांनी तर त्याच्यावर खूप समासच केलेला आहे नरदेहावर. वेगवेगळ्या गुरूंकडनं हे सगळं शिकलेलं आहे. तर ते विवेक वैराग्याचं शिक्षण म्हणजे गुरुच देतात मला, गुरुपासूनच मिळत असतो. ते म्हणतात भगवंताने आतापर्यंत नाथांची निरनिराळ्या 23 गुरूंचं वर्णन केलं. ते करताना काही आत्मसाक्षात्काराच्या विविध अंगांचे दर्शन वर्णन केले. पण त्या ठिकाणी साक्षात्कार होण्याला लागणाऱ्या तयारीची वर्णनं आहेत. हे सर्व सांगून आता प्रत्यक्ष आपल्या देहाच्या गुरुत्वाचे महत्व सांगितले. नरदेह हा अतिशय दुर्मिळ आहे, तिकडं आपण भान दिलं पाहिजे. आत्मबुद्धी जागृत होऊ लागल्यावर जगाकडे पाहण्याची माणसाची दृष्टीच बदलते. म्हणजे आपोआप हे सगळं ईश्वरमय आहे हा आपल्या मनाचा भाव होतो. त्या बुद्धीच्या धोरणाने अवधूत कोणापासून काय शिकला हे आतापर्यंत सांगितले. परंतु माणसामध्येच फक्त नरदेहामध्येच विवेक करण्याची विवेक नावाची एक विलक्षण शक्ती आहे. किंबहुना विवेक वैराग्य विचार हा सर्व गुरूंचा गुरु आहे. जे आपल्याला जर ह्या श्रेष्ठ मार्गावर मार्गक्रमण करायचं असेल तर सगळ्यात मोठं काय आहे, तर हा नरदेहाचा उपयोग केल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणजे शरीरम खलु आद्य धर्म साधनम जे म्हणलेलं आहे त्याचा वापर करून घेऊन त्याच्यापुढं म्हणजे दुर्लक्ष करून नाही, त्याचा योग्य तो वापर करून आपल्याला हे सगळं करायचंय. कारण एकमात्र माणूस असा आहे की जो विवेक करू शकतो आणि एकदा उत्तम विवेक साध्य झाला की आपोआप निस्संग होतो, वैराग्य बळावतं त्याचं. विवेक वैराग्य हा गुरूंचा गुरु आहे आणि तो नरदेहातच शक्य आहे. तो या नरदेहातच शक्य असल्यामुळे नरदेह हाच मुख्य गुरु होय. एका दृष्टीने देहा इतके दुसरे चांगले काही नाही, तर दुसऱ्या दृष्टीने देहा इतके वाईटही काही नाही. म्हणजे समर्थ रामदासांनी आपण बघतो दासबोधामध्ये नरदेहाची स्तुती खूप केली आहे, सगळं झालंय. पण एकीकडं एका वेळेस ज्या वेळेस शरीराचं वर्णन केलंय की नक्की शरीरात काय आहे, अस्थि मांस म्हणजे हे सगळं हाडं याचं सगळं श्लेष्मा हे सगळं इतकं किळसवाणं वर्णन केलंय की अरे रे
काय आपला देह आहे म्हणून आपल्याला वाचवत नाही समाज. इतकं तो थुंकी सगळं सगळं त्याच्यात आहे. मग हे सगळं असताना सुद्धा तो वाईट म्हणतो. पण हा नरदेह आपण चांगलं बघायचं आणि चांगल्या दिशेने जायचं हे आता व्यासजी सांगतायत, म्हणजे दत्त महाराज सांगतायत, हे वाईटही तेवढेच आहे. पण परमार्थाचे संरक्षण करण्यासाठी या दोन्ही दृष्टी हव्या. वाईट म्हणून देहाचा त्याग करावा तर मोक्षसुख आपण अंतरो, ते मिळणार नाही. आणि चांगला म्हणून देहसुख भोगावे तर नरकात जायची वेळ येईल. त्यासाठी देहाचा जसा त्याग करू नये तसा त्याचा उपयोगही करू नये. म्हणजे त्याग आणि भोग यांचा समतोल राखता आला पाहिजे. हे अतिशय मौल्यवान विचार दत्त महाराज यदुराजाला सांगतायत की खूप तारेवरची कसरत करत आपल्याला हे साध्य करावं लागतं. देहाला स्वकल्याणासाठी भगवंताच्या मार्गात गुंतवून ठेवावे. आपले काम होण्यासाठी ज्याप्रमाणे भाड्याचे घोडे आपल्या मुक्कामापर्यंत न्यावे लागतात, पण त्यावर आपलेपणाने प्रेम करावे. आपण जास्त ठेवत नाही कारण ते भाड्याचे असतात, आपल्याला माहित असतं. त्याचप्रमाणे परमार्थाचे ध्येय मनामध्ये ठेवावे आणि या देहाला भाड्याने मिळालेला एक साधन, प्रपंचात मिळालेलं साधन असं स्वरूप समजून वागवावं. देहाचा आपलेपणा अंतरंगात शिरू देऊ नये. जो खरा भगवंताच्या दर्शनाची इच्छा करतो त्याचे मन नाशवंत वस्तूला कधीही चिकटत नाही. देह नाशवंत असल्याने अशा माणसाचे मन देहाविषयी विरक्त असते. ज्या विचाराने विरक्ती उत्पन्न होते तोच खरा विवेक. म्हणजे नुसता सारासार विवेक आपण सारखं म्हणतो, पण तो सारासार विवेक नक्की काय आहे? तर ज्याच्यामुळं भगवत दृष्टी येते किंवा भगवत सन्मुख जीव होतो आणि आपलं कल्याण साधण्यासाठी प्रयत्नरत होतो आणि त्यासाठीच कोणत्याही प्रपंचातल्या गोष्टीला लिप्त होत नाही, संग त्याचा जोडून घेत नाही. हा विचार स्वतःच्या बुद्धीत स्थिर करतो, त्याला विवेक म्हणायचं. अतिशय सुरेख टीका आहेत या. देव देखील मनुष्य होण्याची इच्छा धरतात, म्हणून ब्रह्मज्ञान करून देणारा नरदेह हा एक अमूल्य ठेवा आहे. हा देव म्हणजे इच्छा धरतात, हा झाला देहाचा चांगलेपणा. पण त्याचा आता वाईटपणाही सांगतो. देहाचा जन्म घाण ठिकाणी होतो. जन्माच्या आधीपासून त्याच्या भूकांडी मृत्यू बसलेला असतो. देह जगला तर बालपण तारुण्य हा म्हणता निघून जाते. नाना प्रकारची दुःखे देणारं म्हातारपण येतं. शिवाय देहाच्या मागे षडविकार लागलेलेच असतात. त्याच्यातून कामक्रोधादी दुःखदायक उर्मी उत्पन्न होतात. अशा रीतीने देहाच्या संगतीने जीवाला हे नाते दुःख भोगावे लागते, ते भोगत राहावंच लागतं. हे लक्षात आणून त्याची आसक्ती सोडता यायला पाहिजे. आणि विरक्तीमध्ये एकदा ती आसक्ती सुटली की आपोआप विरक्ती येते. देहाच्या साह्यानेच, म्हणजे हे सर्व विचार बुद्धीने करून देहाकडनं कृती करून घेऊन मनाला कशात लिप्त होता, हे सगळं एकात एक गुंतलेलं आहे. पण ते जीवाला साध्य केल्याशिवाय गत्यंतर नाही. तरच या देहाला किंवा या देहात राहणाऱ्या जीवाला अविनाशपद पावता येतं, प्राप्त करता येतं. हे दत्त महाराज सांगताय. हे समजून जो चतुर पुरुष आपले हित साधतो तो खरोखर धन्य होय. वेदांताच्या दृष्टीने पाहिले तर अज्ञानाने आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडतो. देहालाच मीपणाने वागवतो. प्रकृतीपासून त्रिगुण उत्पन्न होतात, त्याचेपासून 3 प्रकारचे अहंकार उत्पन्न होतात. त्यातून पंचमहाभूते निर्माण होऊन त्यापासून देह बनतो. वास्तविक दोरीमध्ये सर्प कधी झालाच नाही. पाहणाऱ्याच्या भयाने किंवा भ्रमाने तेथे सर्प वाटत असतो. त्यासाठी ब्रह्मवस्तूमध्ये दृश्य पिंड ब्रह्मांड खऱ्या दृष्टीने निर्माण झालेच नाहीये. ते आपल्याला तसं भासतंय. अज्ञानामुळे आपण तसं त्याच्यावर आरोपित करतोय की
त्याच्यात म्हणजे तो आहे, ही सृष्टी आहे आपण आरोपित करतोय. देह मूळ आत्मा म्हणजेच खरा अत्यंत शुद्ध आहे. देह आणि आत्मा अतिशय विरुद्ध आहेत. असता नश्वर ह्या दृश्य स्वरूपाच्या ठिकाणी आहे असे मानणे त्याला अपवाद म्हणतात. मी पृथ्वी नव्हे कारण ती जड आहे. मी जळ नव्हे कारण ते द्रव आहे. मी तेज नव्हे कारण ते दाहक आहे. मी वायू नव्हे कारण तो चंचल आहे. मी आकाश नव्हे कारण ते शून्य आहे. मी अहम नव्हे कारण तो दृश्य आहे. मी जीव नव्हे कारण तो एकदेशी आहे. मी माया नव्हे कारण ती मिथ्या आहे. मी देह नव्हे. हे म्हणजे अतिशय सुरेख भागवतकारांनी ह्या 24 गुरूंचं शेवटीचं हे दिलेलं निरूपण टीकांचं अतिशय छान आहे. एवढं चिंतन एवढ्या या एका अध्यायाचं जरी म्हणजे ह्या एका शेवटच्या यांचं जरी आपण केलं तरी आपल्यात खूप प्रगती आपल्याला साध्य करता येईल. म्हणून हे मी विस्ताराने जसं आहे तसं सांगतेय की मी देह नव्हे कारण तो नश्वर आहे. मी विषय नव्हे कारण ते बाधक आहेत. इतकेच काय, मी ब्रह्म आहे हा अभिमान सत्पुरुषांना संमत असतो, पण ते सत्वावस्थेचे साधन आहे. तो अभिमान देखील मी नव्हे. तात्पर्य, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी मुक्त आहे, मी सर्वगामी आहे, मी सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे, मी शुद्ध आत्मस्वरूपाचे हे ज्ञान आहे. नरदेहामध्ये प्राप्त होत असल्याने हे सर्व ज्ञान नरदेहामुळे प्राप्त होत असल्यामुळे त्याच्यासारखा मला दुसरा मित्र नाही. म्हणजे आपल्या देहाचं किती उच्च अवस्थेत आपण कौतुक करायला पाहिजे. कारण आपल्याला जे काही साध्य साधायचं आहे, कारण भागवत ऐकणारी लोक सुद्धा सगळे थोडेच असतात. खूप थोडी लोक भागवत ऐकतात. त्याच्यात भागवतात हे सगळं एकादश स्कंद म्हणजे अतिशय सुरेख आणि हे सगळं कृष्ण स्वतः सांगतायत. म्हणजे कृष्ण अवतारच, दत्तात्रेय म्हणजे भगवंताचाच एक उच्च अवतार, तिन्ही देवांच्या एकरूपत्वाचा अवतार. आणि त्यांनी यदुराजाला म्हणजे कृष्णाच्या पूर्वजाला हे सांगितलंय. म्हणजे हे सगळं उत्तम असताना नरदेह क्षुल्लक, नको, कंटाळवाण. आज इतकं म्हणजे खूप लोक नवीन जे म्हणतात की आम्ही देवदेवा करायला लागलो की ते त्या देहाचे इतके म्हणजे विकृतपणाने वागतात. त्याचे कितीही हाल केले म्हणजे देवदेव केला असं ते समजतात. म्हणजे अगदी परवा मी पुण्यात बघितलं, त्या एक आपण दशभुजा गणपतीच्या समोरच्या बाजूला एक मशीद आहे, त्याच्या तिथे एक हे चालला होता, काहीतरी त्यांचा उरूस वगैरे होता. पण त्यांनी लांबडी लोखंडाची काठी ह्या गालातनं काढली, ह्या गालातनं बाहेर काढत होते. इकडनं आत सळी घालायचे आणि इकडनं बाहेर काढायचे. आणि ते बघायला इतकं भयानक होतं आणि अगदी पोलीस बंदोबस्तात चाललं होतं ते सगळं. आणि अनेक जण घालत होते. म्हणजे काय त्याला विकृती म्हणायचं का काय माहिती नाही बाबा, काही सुचलं नाही, आपल्याला बघवत नव्हतं. असे कुठलेही त्रास द्यायचे नाही. नरदेह हा इतका दुर्लभ आहे, त्याच्यातून आपल्याला साध्य काय करायचंय, बुद्धीची क्षमता वाढवायची, सारासार विचार करायला बुद्धीला भाग पडायचंय. बुद्धीला ग्राह्य अग्राह्य कोणते आहेत, योग्य अयोग्य कोणते आहेत, त्याप्रमाणे विचार नेमकेपणाने करायची सवय लावायची. त्याचे खूप पुढे तो विस्तार असतो. त्याशिवाय असं बुद्धी धरणारच नाही की नेमकं काय आहे. कारण आपलं स्वरूप काय आहे, इथपर्यंत शेवटचा जो आपला मुद्दा त्यांनी सांगितलाय की मी कसा आहे, तर मी मुक्त, शुद्ध, बुद्ध आणि सर्वांतर्यामी सच्चिदानंद स्वरूप आहे. मग माझा ह्या देह म्हणजे काहीच नाही, ते फक्त साधन आहे. हे आपल्याला पटवून घेतलंच पाहिजे आणि त्याला बुद्धीच पाहिजे. आणि ती बुद्धी नरदेहातच असते. म्हणूनच तर त्याला त्यांनी उत्तम मानले किंवा मित्र म्हणतायत. ते त्याच्यासारखा दुसरा मित्र नाही, उपकारी मित्र म्हणले. देहासारखा मित्र नाही म्हणून त्याला आपलेपणाने सांभाळण्याची सोय नाही. कारण लगेच त्याचे चोचले तो पुरवायला सुरुवात करतो. तो मुळातच परक्याचा आहे. त्याच्या प्रेमाने जतन करू नये म्हटले तर त्याचा शेवट भलताच होतो. जाळले तर त्याचे भस्म होते, पुरले तर माती होते, तसंच टाकलं तर सडून जातं, घाण येते, दुर्गंधी येते. देहाला सुख देणारी जी साधने आहेत त्यांच्या योगाने वासना अनिवार्य वाढते.
जीवाचे बंधन घट्ट होत जाते. कामवासना, धनवासना या दोन जबरदस्त वासना माणसाला गुंतवून ठेवतात. या जगातच त्या गुंतवतात असे नाही, तर अंतकाळी त्याच वासना दुसऱ्या जन्माच्या प्राप्तीचं बीज ठरतात, बीज रूपाचे कारण होतात. लिंग देहात बीज रूपाने वासना शिल्लक राहते. नुसत्या विषयांचे सेवन बंधन करत नाही, तर तेच आसक्ती ठेवून केले तर वासना अनिवार्य वाढते. वासना खरोखर जीवाला या देहातून त्या देहात घेऊन जाते. रामकृष्ण परमहंस पण म्हणायचे की ज्या त्या क्षणी छोट्या मोठ्या इच्छा तुम्ही पूर्ण करा संपवून, पण मोठ्या जर काही इच्छा वासना विकार झाले तर त्यांच्यातलं दोष बघा, आणि ते आपल्या पुन्हा विवेकाचाच विषय, पुन्हा बुद्धीचाच विषय, आणि ते इतके सूक्ष्मपणे बघा की अरे त्याचे इतके दोष आहेत, आणि मग त्या एका सुखासाठी मी ह्या सर्व दोषांना का जवळ करायचं. आणि म्हणून त्याला दूर सारा, मनाने विवेकाने समजून उमजून मग तुम्ही अशा कामवासनेला वगैरे धनवासनेला यांना तुम्ही समजून उमजून बाजूला सारा, आणि त्यासाठी खूप बुद्धीचा उपयोग करा. हे स्वतः ठाकूरांनी अगदी आता 200 वर्षापूर्वी सांगितलंय. हा तर फार पूर्वी म्हणजे व्यासांनी दत्त महाराजांनी सांगितलंय. म्हणून ते पुन्हा मला आता आठवतलं म्हणून बोलले. वासना नाहीशी करण्याची संधी मनुष्य देहातच असते, आणि ही वासना नाहीशी करण्याची बुद्धी होण्यासाठी पुन्हा विचार करावा लागतो. त्याच्यात आत्ता सांगितलं ठाकूरांनी तसं त्यातले दोष पाहून ती दूर करायची. आणि सृष्टीच्या आरंभी भगवंताने लक्षावधी प्राणी निर्माण केले. त्यांच्यात आत्मप्राप्ती करून घेण्यासारखा अधिकारी दुसरा कोणीही नाही, हे पाहून देवाला समाधान होईना, म्हणून त्याने माणूस निर्माण केला. माणसाला सच्चिदानंद पदवी घेण्याचा म्हणजे ब्रह्मज्ञान संपादन करण्याचा अधिकार आहे, हे पाहून भगवंताला खूप संतोष झाला. त्याला असाच प्राणी अपेक्षित होता. आत्मज्ञानाने या देहात राहून माणूस विदेही अवस्था भोगू शकतो. ते ज्ञान या जन्मात माणसाने तातडीने करून घ्यावे. येथून गेल्यावर परत मनुष्य देह मिळेल का नाही याची खात्री नाही. आळसाला तोडून झोपेला बाजूला सारून माणसाने रात्रंदिवस ध्यास घेतला पाहिजे. एकसारखे आत्मचिंतन करावे. आयुष्य फुकट घालवू नये. पुण्य अधिक झाले तर जीव स्वर्गात जातो, पाप अधिक झाले तर नरकात जातो. पाप पुण्य दोन्ही सरली तर तो मुक्त होतो. जेव्हा पाप पुण्य दोन्ही समसमान होते तेव्हा पुन्हा मनुष्य जन्मच मिळतो. म्हणून तो मिळणे मोठे भाग्याचे असते. देहाला मिळणारे सुखदुःख प्रारब्धानेच येत असताना विचारी माणसाने आयुष्य फुकट डवळू नये. किती कळकळीने सांगतायत भागवतकार आपल्याला. त्यांना सगळं साध्य झालंय, त्यांना काहीही प्राप्त करायचं नाहीये, हे सगळं फक्त आपल्यासाठी आहे. एवढं पुन्हा पुन्हा सांगतोय. नरजन्म मिळालाय, आता आपण तर एकादश स्कंदापर्यंत आलोय. छोट्या मोठ्या गोष्टीतनं पुन्हा पुन्हा भागवतामध्ये जे भक्त सांगितले, विविध प्रकार सांगितले, सृष्टीची उत्पत्ती सांगितली, सृष्टीची व्याप्ती सांगितली, देवाहुतीला सांख्ययोगात म्हणजे कपिल महामुनीने जो उपदेश केलाय त्या पण अनेक गोष्टी, म्हणजे प्रत्येक कुठं उपदेश आहे, कुठं वर्णन आहे, हे सर्व सर्व बघून त्या सगळ्याचा अभ्यास करून कृष्णचरित्र ऐकून आता आपण ह्या एकादश स्कंदाला आलोय. हा कळसाध्याय आहे. का म्हटलंय तर ह्याच्यासारखे उत्तम मार्ग जे पटकन आपल्याला ग्रहण करता येतील आणि आपला उद्धार लवकरात लवकर करता येईल, त्यासाठी हे अत्यंत तळमळीने दत्त महाराज सांगतायत. आणि ते कृष्ण उद्धवाला सांगतायत, कारण उद्धवाची मानसिकता खूप म्हणजे उद्धव आता भगवान निजधामाला जाणार हे कळल्यापासून खूप भावूक झालेले असतात. मग त्याला ह्या तत्वज्ञानाचा उपदेश करून त्यांच्या उंचीवर नेणं भगवंताला आवश्यक वाटतं. म्हणून देव हे सगळं करतायत. दत्त महाराजांनी अतिशय उत्तम सांगितलंय की वैराग्याच्या बळाने आणि गुरुवचनाच्या साह्याने माणसाने निश्चयाने अविद्या नाहीशा करावी. अविद्या या शब्दाचा अर्थ मी विद्यमान नाही हे ज्याला पटले त्याचा अहंकार मावळतो.
अहंकार मावळला की देहबुद्धी नाश पावते. ती नाश पावली की हृदयात चित प्रकाश होतो. सुकलेले पान झाडावरून पडते, वाऱ्याने इकडे तिकडे रुळते. तसे अहंता नाहीशी झालेला पुरुषाचा देह प्रारब्धानुसार चालतो. वृत्तीचा पूर्ण लय होतो आणि आत्मसाक्षात्कार होईपर्यंत साधकाने शुद्ध वैराग्याने साधन करीत राहावे आणि त्यालाच यश येते. जर अंतरात ही खुणगाठ पक्की ठेवावी की मी परमात्म्याशी एकरूप होणार आहे, एकसंध होणार आहे, त्याला पूर्ण मी शरण गेलेलो आहे, तो मला मार्ग दाखवेल तसं चाललंय, हा विवेक जागरूक ठेवून कशातही लिप्त न होता पुढे जायची कृती केली तर भगवान सांगतायत की निश्चित यश प्राप्त होईल. त्यांच्या या शब्दावर आपण विश्वास ठेवू आणि आपल्यालाही आपण पुढं पुढं नेत राहू. आजची ही संपूर्ण कथा श्री कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाथा. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता ह्या शरण खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवामशेषा तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः प्राचीन सभ्यताया समयं समर्घताया पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की